द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सतरा सप्टेंबर जायंट्स स्थापना दिन. या जायंट स्थापना दिनानिमित्त जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी आणि जायंट्स ऑफ भिलवडी सैल यांच्यामार्फत जायंट सेवा सप्ताह साजरा केला जातो. या जायंट सेवा सप्ताह अंतर्गत विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमधील जायंट्स मिनी मॅरेथॉन याचं आज आयोजन केलं होतं. यामध्ये भिलवडी शिक्षण संस्थेच्या विविध ब्रांचेसनी सहभाग घेतला. सन्मान शिक्षण संस्थेच्या ब्रँचने सहभाग घेतला. यामध्ये साधारण आज 150 मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. 150 ते 250 मुलं होती. यामध्ये मुलींसाठी मिनी मॅरेथॉन, मुलांसाठी लहान गटाची एक मॅरेथॉन आणि मुलांचा मोठा गट मॅरेथॉन अशा 3 गटामध्ये आज मॅरेथॉन स्पर्धा आपण इथं संपन्न केल्या आहेत. याला खूपच उत्स्फूर्त प्रतिसाद या विद्यार्थ्यांकडून मिळालेला आहे. यामध्ये आम्ही प्रत्येक गटामध्ये 3 विद्यार्थ्यांना, पहिल्या 3 विद्यार्थ्यांना आम्ही पारितोषिक देणार आहोत. असं जायंट्सचं हे काम चितळे कुटुंबियांच्या सहकार्यानं आपल्या भागात गेली 30 वर्षे चालू आहे आणि तीच धुरा आत्ताही आपण पुढं नेली आहे. आदरणीय उद्योजक गिरीश दादा चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही स्पर्धा पार पडली. यामध्ये डॉक्टर राजेंद्र वाळवेकर, डॉक्टर बी.व्ही. कुलकर्णी सर, त्याचप्रमाणे उद्योजक DC पाटील उपस्थित होते. यांच्या प्रमुख उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यामध्ये खेळाडूवृत्ती तयार व्हावी, हा एक चांगला उद्देश डोळ्यासमोर ठेवून जायंट्सनं हा एक उपक्रम राबवलेला आहे. या उपक्रमासाठी जायंट्सचे मेंबर रणजित पाटील यांनी सहकार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे या मीडियाचं चांगलं फुटेज आम्हाला जनशक्ती नेहमीच देतं. जनशक्ती ही ग्रुपचंही आम्ही आभार मानतो आणि असंच भिलवडी परिसरामध्ये इथून पुढेही चांगले उपक्रम जायंट्स मार्फत राबवले जातील एवढीच सदिच्छा व्यक्त करून मी इथं थांबतो. थँक्यू. भिलवडी जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी जायंट्स ग्रुप ऑफ सहेली यांच्या विद्यमानं या ठिकाणी आज मिनी मॅरेथॉन स्पर्धा इथं संपन्न झाल्या. महत्त्वाचं म्हणजे स्पर्धा होणं हे फार गरजेचं असतं की स्पर्धा असतील तर मुलांना भाग घेता येईल. जायंटचा हा उपक्रम फार स्तुत्य आहे. महत्त्वाचं म्हणजे जर कलागुणाला मुलांच्या वाव द्यायचा असेल तर त्या दृष्टीनं स्पर्धा व्हायला पाहिजेत. जायंट्सनं हे केलेलं मिनी मॅरेथॉन असेल, वेगवेगळ्या नेहमीच जायंट्स अशा कार्यक्रमामध्ये सहभागी असतं. त्यांना मी धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारच्या टुर्नामेंट्स नेहमी त्यांनी अरेंज कराव्यात. नेहमी आम्ही त्याला सहकार्य करू. महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये मुलांनी सहभाग घेतला आणि मुलांचा उत्स्फूर्त सहभाग होता की मॅरेथॉन जे आहे ती जवळजवळ 1.5 किलोमीटरची आपण ठेवली होती. कारण मुलांची संख्या बघून मुलं जवळजवळ 150 मुलं याच्यामध्ये सहभागी झाले होते. जायंटचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित होते. सगळ्यांनी उत्स्फूर्त, त्याबरोबर मुलांनासुद्धा त्याच्याबरोबर मुलांना त्यांनी ड्रिंक्स पण देण्याची व्यवस्था केली की ज्याच्यामध्ये आपण एनर्जी ड्रिंक म्हणतो तर ते सुद्धा अवेलेबल करून दिलं. हे गरजेचं असतं. इवन जे मुलं इंज्युअर झाली होती त्यांनासुद्धा त्याचं रिहॅबिलिटेशन म्हणतो जे आपण ते करण्यासाठी सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे. असाच जायंटचा उपक्रम हा चालू राहावा आणि याच्यामध्ये त्यांनी आत्ताच पुढचे 17 तारखेला फुटबॉलच्या सुद्धा मॅचेस त्यांनी ठेवलेल्या आहेत. त्यालासुद्धा सर्व 17ला का 29ला आहेत. तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सहभाग सर्वांनी घ्यावा असे मी विनंती करतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. सुरुवातीला सर्व स्पर्धकांचं अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा. आणि आपला जो भिलवडीचा जायंट ग्रुप आहे त्याचे अध्यक्ष माननीय सुभाष वाळवेकर आणि त्यांच्या सगळ्या टीमनं हा जो उपक्रम चालू केलेला आहे तो खरोखरच स्तुत्य आहे. कारण मुलांच्यामध्ये आरोग्याकरता जागृती होणं फार महत्त्वाचं आहे आता. कारण मला माहीत आहे किंवा तुम्ही पण अनुभवलं असेल, सगळी मुलं आता व्यायाम करतात पण मोबाईलवर करतात. बरोबर आहे का तुम्ही? कोण मोबाईलवर व्यायाम करतात? कोणीच नाही. मोबाईलवर खेळ खेळत नाही. अरे वा, व्हेरी गुड. सगळी मुलं चांगली दिसतात, काय हरकत नाही. कार्यक्रमाला अगोदर दुसरी झालेला आहे. मी माझं बोलणं थोडक्यात आटपतो. एकच गोष्ट फक्त सांगतो तुम्हाला
की तुमचा साथीदार कोण आहे. तुमचा साथीदार तुमची आई नाही, वडील नाही, भाऊ नाही, बहीण नाही, मित्र नाही, कोणीही नाही. कोण असेल तर फक्त तुमचं आरोग्य, तुमचं शरीर हे तुमचं शेवटपर्यंत साथ देणार आहे. आणि ते त्याकरता शरीर तुम्ही जपा आणि आपलं आरोग्य जपा एवढंच सांगतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना स्पर्धेकरता शुभेच्छा देतो. धन्यवाद.